श्री स्वामी समर्थ. आज मी तुम्हाला व संगत आणि भक्ती याचे महत्त्व किती आहे याची माहिती एक छोट्याशा गोष्टी रूपातून सांगणार आहे. एका भुंग्याची शेणातल्या किड्याशी गट्टी जुळली, मैत्री जमली. पुढे त्यांच्यातली मैत्री खूप गाढ होत गेली. एके दिवशी किडा भुंग्याला म्हणाला, "अरे, तू माझा सर्वात आवडता आणि जवळचा मित्र आहेस, तर उद्या तू माझ्या घरी जेवायला ये." भुंग्या दुसऱ्या दिवशी तडक त्याच्याकडे गेला, पण नंतर विचारात पडला की मला चुकीची संगत लाभली, म्हणून आज शेण खायची सुद्धा वेळ आली. आता भुंग्याने किड्याला त्याच्या स्थळी येण्याचे आमंत्रण दिलं की तू उद्या माझ्याकडे ये जेवायला. दुसऱ्याच दिवशी सकाळी किडा भुंग्याकडे गेला. भुंग्याने येताच क्षणी त्याला उचलून गुलाबाच्या फुलात बसवलं. किड्याने परागस चाखला. किती भाग्यवान मी, असं म्हणून तो मित्राचे आभार मानतच होता. इतक्यात शेजारच्या मंदिरातील पुजारी आला. ते गुलाब तोडलं आणि मंदिरातल्या देवाच्या चरणावर अर्पण केलं. किड्याला भगवंताचे दर्शन झालं. धन्य झाला, कारण त्याच्या पायाजवळ बसण्याचं सौभाग्य त्याला लाभलं. संध्याकाळी पुजाऱ्याने सगळी फुलं एकत्र करून गंगेत विसर्जित केली. आता किडा स्वतःच्या नशिबावर हैराण होता. इतक्यात भुंगा उडत उडत किड्याजवळ आला आणि म्हणाला, "बाहू, काय झालं? काय चालू आहे मनात?" किडा म्हणाला, "बंधू, जन्मोजन्मीच्या पापांची मुक्ती झाली. प्रारब्धातून सुटलो एकदाचा. हे सर्व चांगल्या संगतीचं फळ आहे." सांगायचं तात्पर्य हेच की कोणालाच जीवनाच्या कोणत्या वळणावर आपली कोणाशी गाठभेट होणार आहे याची पूर्वकल्पना नसते. प्रत्येकाशी आपलं रक्ताचं नातं असू शकत नाही. म्हणून ईश्वरी कृपेने काही माणसं अद्भुतरित्या आपल्या जवळ येतात. जसं की नदीच्या प्रवाहात वाहताना दोन ओंडके अचानक एकत्र येतात. सोबत कुठपर्यंत असेल ते काहीच निश्चित नाही, पण काही काळ एकत्र प्रवास होऊन पुढे वेळ आल्यावर विलग होतात. अशी नाती खरंच अद्भुत असतात, पण फक्त ती जपण्याची जाणीव आणि आस्था आपल्यात असायला हवी. नात्यामध्ये आस्था असावी, पण आसक्ती नाही. कारण कोणीही सोबत जन्माला आपण एकटेच जन्माला आलो आणि एकटे जाणार हे कायम लक्षात असू द्यावं. मग आसक्ती निर्माण होत नाही. मुळात आपला जन्म कशासाठी झाला आहे हे गूढ उकलता आलं तर पुढचा सर्वच प्रवास सुकर होतो. आणि ते उकलण्याचा एकमेव मार्ग ध्यान साधना किंवा परमेश्वराची भक्ती हेच असू शकतं. प्रारब्धात ठरल्याप्रमाणे कोणाकडून काही घेणं असेल किंवा आपण कोणाचं देणं लागत असू तर वेळ आल्यावर त्या प्रत्येक जीवाच्या भेटीचं प्रयोजन कळतं. म्हणून फक्त आपण कर्म करत राहावं. फळाची जास्त अपेक्षा ठेवू नये. त्याचं फळ आपल्याला चांगलं नेहमीच मिळतं. इतकंच. धन्यवाद. ही तुम्हाला माहिती नक्कीच आवडली असेल. कृपया लाईक आणि शेअर करा. आणि अशीच भरपूर आणखी माहिती ऐकण्यासाठी कृपया आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.